नमस्कार मंडळी, ही आहे आमच्या गावची वेस काय म्हणतात म्हणजे जिथून एंट्री केली जाते ना, ते ठिकाण आहे. आम्ही फिरत गेलो होतो आणि सकाळच्या वेळी बघा अशा आजी आल्या होत्या गप्पा मारण्यासाठी आणि इतकं छान वाटतं ना त्यांच्या तोंडून सगळं ऐकायला, त्यांचे एक्सपिरियन्स. आणि हे कुठे आपल्याला पुस्तकांमध्ये हे सगळे मिळणार नाही. पण त्यांचे जे अनुभव आहेत ना, त्यांचे जे एक वाक्य आहेत, ते खरंच म्हणजे मला असं वाटतं की ऐकतच राहावे. आणि नेहमी मी तुम्हाला सांगते, मला खूप आवडतं असं आजी वगैरे आजोबा ह्यांच्याशी गप्पा मारायला. तर सकाळच्या वेळी आम्ही असं गप्पा मारत बसलो होतो. अनुभव असले तर एखाद्याची श्रद्धा एखाद्यावर बसल्यावर देवावर. हां, हां, आता हां. माझी होईना एखाद्या माणसावर माणसाची श्रद्धा बसते, हां. तसं देवावर बी कुणातर श्रद्धा बसते. हा. मग ती कुणातरी असं करण्यापेक्षा कुणातर देवावर देवाचं केलं. जगात हो, वावरलं देवाचाच तर आधार पुण्य तर घेतलेला बरं. पुण्य आहे किंवा सुंदर फुलं आहेत बघून असं वाटते बापरे! कुंडीत आणि शेवटी जमिनीत फरकच पडतो. मला दाखवते किती सुंदर आहे बघा. किती सुंदर आहे बघा. किती फुलं आहे. वाह, 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 वाह! एवढी फुलं. झाड पानं कमी आणि फुलं जास्त आणि इतकेच आता हे बघा, हे कळ्या पण तितक्याच आहेत. ते किती आहेत बघा. आता म्हणजे नेहमी फुललेलंच राहत असेल असं. किती आज माघी गणपती बसले होते आणि मग म्हटलं आपण छान असं फूल जे आहे ना, जास्वंदाचा गणपती बाप्पाला लावूया. इथे मंदिर म्हणजे मला भेटलंच नाही कुठे. तर तुळशीला जी टाईल्स लावली होती ना गणपती बाप्पांची, तर आज मी ते फुल अर्पण केलं. आणि आता आम्ही शेताकडे आलो होतो. इथे बघा चिंचेची इतकी झाडं होती आणि इतक्या चिंचा लागल्या होत्या, पण वरती होत्या थोड्या. त्यामुळे मग मी असं काठीने प्रयत्न केला, पण ते काही तुटत नव्हत्या इतक्या. तर हे काका जे आहेत ना, ते मला म्हणाले, "मी वरती चढून काढतो." पण म्हटलं, "नको, कशाला उगाच तेवढ्यासाठी वरती चढा. जितकं मला पॉसिबल आहे, मी खाली इथूनच काढते." आणि त्या दुसऱ्या एक काकी होत्या, त्या म्हणत "काय करायचं एवढं चिंचांचं, खोकला होईल काय असं तसं." कारण बघा इथे भरपूर प्रमाणात त्यांना असल्यामुळे त्यांना महत्त्व नाही. मग त्यांना म्हटलं, की मुंबईला बघा हे चिंचेचं एक म्हणजे चिंच घ्यायला तुळशीचं लग्न वगैरे असेल तर ₹10-10 ला एक चिंच आम्हाला घ्यावी लागते. तर त्यामुळे म्हणजे आपल्याला खूप महत्त्वाचं वाटतं. पण ह्यांना वाटतं, "अरे हे काय नेतात? ते चिंचाचं काय करणार आहे?" हे काका म्हटल्यानंतर मुलाला बोलवतो आणि मग तुला काढून देतो काय हव्यात त्या चिंचा. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग चिंचा वगैरे पाडल्या आणि माझ्या सासूबाई आणि आम्ही दोघी इथे काढतोय. म्हणलं त्यांना मी फांदी खाली खेचते आणि तुम्ही तोडा चिंचा. तर असं करून आम्ही भरपूर अशा चिंचा तशा घेतल्या. आणि माझ्या घरचे जे आहेत, माझ्या माहेरचे लोकं ते पण देवदर्शनासाठी तुळजापूरला वगैरे आले होते. तर त्यांना म्हटलं जाता आता चला एकदा येऊन भेटून जा. तर मग ते पण सगळे आले होते. म्हटलं त्यांना पण थोड्याफार द्यायला होतील ना. माझ्या जितक्या पण मैत्रिणी आहेत ना गार्डनमध्ये वगैरे, तर त्या सगळ्या गावी गेल्यानंतर काही ना काही घेऊन येतात. तर म्हटलं आपण त्यांना देण्यासाठी तर मी पण चिंचा, लिंब, कांदे वगैरे सगळं घेऊन आले होते. आता हे किती दिलं त्याला महत्त्व नसतं, पण ते गावावरून आलं असतं तर त्याला त्याला एक वेगळीच आपुलकी असते. तर तिथे आम्ही थोड्या चिंचा वगैरे काढल्या बघा, हे ठेवलं इथे. आणि थोड्या वेळातच मग सगळे माझ्या घरचे आले. तर बघा ताई वगैरे सगळं, आई, वहिनी, दादा सगळे आले होते. मग त्यांना इथे आमचं अजून गावी घर बांधलेलं नाही आहे. म्हणजे एकत्र आहे पण वाटण्या केल्यानंतर आपापलं जे सेपरेट घर बांधलं जातं ना, ते नाही आहे अजून. तर म्हटलं आणि ह्यांना पण असं होतं की देवदर्शन करून कोणाच्या घरी जायचं नाही. तर ते म्हटले असंच ऑन द वे भेटतो. तर शेतातच इथे मी बघा हरभरा वगैरे काढला होता त्यांना डहाळे खाण्यासाठी आणि इथेच बसले जरा वेळ. कोल्ड्रिंक्स वगैरे आणले होते ते दिलं आणि मग तिथूनच ते गेले. कसं असतं ना, की असं म्हणतात, की देवदर्शन करून आपण कोणाच्या घरी जर थांबलो जाताना, तर देव तिथेच राहतो, असं मान्यता आहे. त्यामुळे मग थांबायचं नव्हतं, तर ते लगेचच गेले. आणि संध्याकाळ झाली आणि बघा किती छान गायी परत चालल्या घरी, तर त्यांच्या घंटा जे गळ्यात आहे त्याचा आवाज येतोय. चला तर मग मंडळी, आजचा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते. उद्या आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.